सागर गावड. हॅलो हॅलो सागर गावड याला मात्र गोलंदाजी क्रमवरती आपण पाहणार आहोत. चला दोन अंपायर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचंय. दोन फलंदाज देखील त्या ठिकाणी सज्ज आहेत. अतिशय महत्वाचा हा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. ह्या सामन्यातील जो संघ विजयी होईल त्याला मात्र मॅच खेळावा लागेल पीर बाबा स्पोर्ट पापडी समोर. चला मॅचला सुरुवात करायची. पहिले षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज सागर गावड. राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज सागर. मिलिंद नाईक ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. षटकातील हा पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर उजव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल होता. त्याला मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल. यावेळेस बॅटची इनरेज आहे का? अपील तर मात्र केली होती. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी येतोय. षटकातील पुढचा बॉल फुल्लर लेनचा बॉल होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धन 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 करीत मात्र सीमा रेषेच्या दिशेने रवाना झाला होता लॉंग लेग क्षेत्राकडे, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन धावा जवळजवळ तिसऱ्या बॉल वरती येताना आपण या ठिकाणी पाहतोय. दोन मात्र सुरुवात जरूर झाले होली क्रॉस घोडबंदर टीमची. भरपूर दिवसानंतर होली क्रॉस घोडबंदर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती त्यांचा देखील खूप मोठा रेकॉर्ड आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या मैदानावरती आपण पाहिलं तर खूप पारितोषिक पटकावलेत होली क्रॉस घोडबंदर टीमनं. चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय या मैदानावरती, परंतु सध्या तरी स्ट्रगल करतोय मैदानी शॉट मध्ये फलंदाज मिलिंद नाईक. यावेळेस बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर हा बॅकफुट पंच या ठिकाणी पाहायला मिळाला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलक आपण पाहिलं तर बिन बाद 3 मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर महेश मोहिते असा जर विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपण या ठिकाणी पाहिलं तर महेश मोहितेचा देखील चांगला खेळ राहिलाय. अजय सालगर नावाचा हा गोलंदाज आता मात्र नंबर 2 षटक टाकण्याकरिता वाघो प्रसन्न बावखल म्हटलं तर निश्चितच विरार फाटा या एरियामध्ये राहणारा हा संघ आहे. षटकातील पहिला बॉल अजयचा हॅप ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न शत्रक्षक आहे मिड विकेटला, पकडेल झेल आणि समाप्त झाला आहे. मिलिंद नाईकचा देखील खेळ आउट.
म्हटलं जाताना क्षेत्र कुठलेही असं आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत परंतु असफल ठरत आहेत, परंतु चांगले प्रयत्न करावे लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर संकटामध्ये सापडली आहे टीम होली क्रॉस घोडबंदर. कारण सुरुवातीचं आपण पहिलं षटक पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्यास सागरनं, त्याच्यानंतर अजय सालकरचं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मिळवला विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर हा हॅप ट्रॅकर बॉल होता, चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंडर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. हा येतोय टायगर चषकाचा अतिशय जबरदस्त चौकार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल. यावेळेस चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बाउंडर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि खेळतोय टायगर चषकाचा सुंदर ब्युटिफुल षटकार. धन्यवाद. अडीच जयेश पवार मैदानाच्या आतमध्ये वार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये त्याने तब्बल 10 धावा बनवलेत. गोलंदाजी थोडीशी आपण पाहिली तर खराब हाताळली जाते, कमबॅक करावा लागेल अजयला. यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न परंतु शतरक्षक खूप दूर आहे. मिड विकेटनं शतरक्षक पुढे आला होता परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ना तर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या सागरनं, परंतु या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जयेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा हा आपण पहिला बॉल तर वाईट असणार आहे. अवांतरच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा. म्हटलं जातं ना रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडतोय आणि समाप्त होतोय. जयेश पवारचा देखील खेळ आउट. आणखी एक महत्वाचा विकेट डाऊन झालाय होली क्रॉस घोडबंदर टीमचा. न्यू बॅटर सागर कडव मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर निश्चितच चांगला आहे आणि षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यावेळेस हा फटका आपण पाहिला तर महेश मोहितेचा फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला अडवतायत परंतु 2 धावा सहज या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. चांगली पायी त्या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. वाघो प्रसन्न बावखळ आणि त्यांच्या समवेत
होली क्रॉस घोडबंदर दोन टीम मध्ये. ओव्हर पिच बॉल होता. निश्चितच यावेळेस आपण पाहिला थोडासा वेट करून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फटक्यामध्ये तेवढी पॉवर नव्हती, परंतु तरी सुद्धा चेंडू आपण पाहिला तर शॉट मिड विकेटच्या दिशेनं जरूर रवाना झाला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे. हवाई हल्ला केलाय, परंतु झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. कदाचित झेल मात्र पकडली असती तर आणखी एक संधी विकेट मिळवण्याची आली असती. संधी बनवली होती जरूर. गोलंदाज आपण पाहिला तर तुषार डवलान. यावेळेस शॉटॉम्पूल शतरक्षक आहे. यावेळेस पकडेल झेल आणि समाप्त होईल महेश मोहितेचा देखील खेळ आउट. त्या ठिकाणी आपण पाहतो महेश मोहितेची विकेट देखील घेतली आहे गोलंदाज तुषारनं. आता मात्र तुषार वर्सेस तुषार ही फाईट पाहायला जरूर मिळेल. तुषार शेलार आणि तुषार डवला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा बॉल होता. पंचांनी या ठिकाणी निश्चितच वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या 1 पुढे सरकते जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 20 आकड्यावरती. चांगले बॉलिंग आतापर्यंत जरूर पाहायला मिळाले ते म्हणजेच वाघो प्रसन्न बावखाल टीमच्या बाजूने. यावेळेस हवाई हल्ला केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र थोडासा लांब होता. कदाचित हा झेल पकडायला हवा होता जरूर, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. चेंडू सीमारेषा बाहेर रवाना झालाय 4 धावांकरिता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 24 या धाव फलकावरती पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. यावेळेस हवाई हल्ला केला. यावेळेस चेंडू मात्र एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांकरिता आणि 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 आकड्यावरती.
पहिल्याच बॉल वरती करण च्या विरोधामध्ये या ठिकाणी हा मोठा फटका. फलंदाज आपण पाहिला तर सागरच्या बॅट मधनं येतोय. सागरचा उल्लेख केला तर नंबर 4 वरती तो मैदानाच्या आत मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी, परंतु त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. परंतु यावेळेस शेवटच्या ओव्हर मध्ये ही संधी मिळाली आणि पहिल्या बॉल वरती त्याने देखील ठुकलाय मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढली गेली ती म्हणजे 28. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं होली क्रॉस घोडबंदर टीमला. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नव्हता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि पकडतोय झेल आणि सागरचा देखील समाप्त होतोय खेळ. आउट. धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश पवार. एक भावेश पवार आपण पाहिला तर गुरसाईचा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परत भावेश पवार आपण पाहिला तर होली क्रॉस घोडबंदर टीमचा आहे. यस, टायगर स्पोर्ट बिवपाडा टीम मध्ये देखील आहे भावेश पवार उर्फ योगेश माली. चेहऱ्यावरती स्माइल आले लगेच. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल स्लिपच्या दिशेनं. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29. सॉरी 30 आकड्यावरती धावा जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय. आकाश गावड त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून झेल देखील खूप चांगले पकडले गेलेत आजच्या दिवसामध्ये. ह्या मॅच मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 का 1 कळले. एक सिंगल धावाले. पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32च्या घरामध्ये 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू टाकून झालेत या शेवटच्या षटकातील 5. तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. यावेळेस आपण हा बॉल पाहिला तर फुलर लेन्सचा बॉल होता. चांगली दिशा दिली आहे ऑन साइडला. विथ सेफ मध्ये हा फटका पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज पाहिला आपण तर राकेश देखील होते बाद. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झालाय. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि लक्ष असणार आहे 35 धावांचं. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू.
धन्यवाद डीजे. चला दोन फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. थोडस फास्ट खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. हळी क्रॉस घोडबंदर संघ. चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 35 धावांचं. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागरच्या बॅट मध्ये अतिशय जबरदस्त फटका. चेंडू जातोय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आला हा चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. म्हटलं जातं आयुष्य लहान आहे पण छान आहे आणि आम्ही आदिवासी जाती जन्मलो याचा आम्हाला अभिमान आहे. आपली संस्कृती आपला स्वाभिमान आणि तारपा धून हीच आहे खरी आदिवासी समाजाची शान. आणि तारपा धून देखील या ठिकाणी अतिशय जबरदस्त वाजवली जाते. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 35. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलंय स्लिपच्या दिशेनं. हो चेंडूची फेकी देखील थोडी घाईने केली होती परंतु यावेळेस महेश मोहितेला थोडा आपल्या उंचीचा फायदा झालाय. चांगलं बॅकअप केलं गेलं. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. यावेळेस आपण पाहिला तर सागर गावड या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा धक्का बसलाय मी तर म्हणेन वाघो प्रसन्न बावकल टीमला. विकेट तर या ठिकाणी पडलंय परंतु आपण पाहिलं ना तर एक महत्वाचा खेळाडू होता सागर आणि त्याला मात्र ठिकाणी बाद केलंय गोलंदाज जयेशनं. यावेळेस हो आणखी एक बॅटची लिडिंग एज या ठिकाणी आली होती. चांगला एफर्ट्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता महेशचा.
पुन्हा एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 7च्या घरामध्ये एजे उर्फ अजय सालकर आता मात्र ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केले पॉइंटच्या दिशेनं एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जशास तसं उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन होली क्रॉस घोडबंदर टीम कडे देखील आहे आणि पहिलं षटक आपण पाहिलं तर चांगलं जरूर पाहायला मिळालंय जयेश कर्ण. आता मात्र दुसरं षटक बघूया कुठल्या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर त्यांच्याकडे महेश माली नावाचा गोलंदाज नाहीये. तो निश्चितच प्रामुख्याने पहिले षटक सातत्याने टकत असतो होली क्रॉस घोडबंदर टीमच्या बाजूनं आणि त्याची कमतरता या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कारण महेश माळीचा विचार केला तर एक जबरदस्त तो गोलंदाज आहे. त्याच्या बॉलिंग मध्ये आपण पाहिली तर चांगली विविधता आपल्याला पाहायला मिळते. मिश्रण सातत्याने त्याच्या बॉलिंग मध्ये आपण पाहिलाय परंतु यावेळेस आपण पाहिला तर भावेश पवार त्याच्यावरती विश्वास दर्शवला संघ नायकानं. चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये अजून हे जिंकण्याकरता 27 धावांचं लक्ष्य. फुलटॉस बॉल त्याचं स्वागत केलंय स्लॉक से करेंगे सबका स्वागत आणि या ठिकाणी केलंय भावेश पवारचं स्वागत षटकारानं. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत अजयनं आणि ठुकलाय महत्वाचा या ठिकाणी षटकार. चला घाई करायची आहे जास्त ग्रुप मीटिंग करू नका. विश्वासाचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनानं 10 लाखाची सेना सोडून श्रीकृष्णाला निवडलं होतं. तो होता भरोसा परंतु यावेळेस कर्णधारानं भावेश पवार वरती भरोसा दर्शवला होता. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर डाव्या इष्टीच्या वरून यावेळेस हा लँड झालाय. हा डॉट बॉल असणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला ना तर फुलटॉस होता आणि त्याच्यावरती स्वागत केलं होतं भावेशचं अजयनं. मात्र यावेळेस हा डॉट बॉल षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे लॉंग लेगच्या दिशेनं झाली आहे क्षेत्ररक्षकानं मिस्टेक. चुकीला माफी नाहीये. ऐनवेळी चेंडूने देखील दिशा बदलली आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. 4 धावांकरिता आला हा चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. आता मात्र फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 21 या आकड्यावरती.
यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑफ साईडला फलंदाज आपण पाहिला तर महेश एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 22 आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय आणि 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि 12 मध्ये अजून हे जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 13 बरोबर ना बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आपण पाहिली ना तर फक्त 13 12 मध्ये 13 महेश आहे यावेळेस ऑन स्ट्राईक वरती अजय सालकरनं चांगला खेळ या ठिकाणी जरूर केलाय ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर एक जो विजयाचं लक्ष आहे त्या विजयाकडे लक्षासाठी जो पाठलाग आहे तो अतिशय चांगला केलाय अजयनं यावेळेस चेंडू जातोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलेल चेंडूची फेकी करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत 1 शॉट म्हणजेच 1 धाव असणार आहे 11 मध्ये 12 यावेळेस चांगला फटका आहे ऑन साईडला काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आला होता सागर यावेळेस पुढे आला होता बॉल पकडण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते गोलंदाज आपण पाहिला तर मंदार पवार सुरुवातीला जयेश पवार भावेश पवार आता मात्र मंदार पवार यावेळेस आपण पाहिलं तर पवारची पॉवर पाहायला मिळते गोलंदाजी मध्ये चेंडू पडल्यानंतर निश्चितच आपण पाहिला तर स्टंपच्या बाहेर निघणारा हा बॉल होता मंदार पवार एक जबरदस्त गोलंदाज आहे बॅटिंग देखील चांगली करतो परंतु यावेळेस बॉलिंग देखील चांगली करताना दिसत आहेत यावेळेस हो स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलाय एक मोठा घाव झालाय या ठिकाणी अजय सालकर आउट आठ चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता यावेळेस आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅच मध्ये वापसी केले गोलंदाज मंदार पवारनं आता मात्र 7 मध्ये बनवायचे अजून सुद्धा जिंकण्यासाठी 10 धावा
षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल होता आणि हा देखील येतोय डॉट बॉल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरं षटक खूप निर्णायक राहिली आहे, ते म्हणजेच ओली क्रॉस घोडबंदर टीमसाठी. 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 मध्ये फक्त 6 मध्ये 4 आलेत. आता मात्र 6 मध्ये अजून सुद्धा 10 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. चांगला प्रयत्न या ठिकाणी जरूर केलाय, पुन्हा एकदा वापसी केली मॅच मध्ये होली क्रॉस घोडबंदर टीमनं. चला फास्ट केलायच आहे होली क्रॉस घोडबंदर संघ, थोडस फास्ट केला. फील्ड पोझिशन त्वरित सजवायची आहे, कारण आपण एक वेल घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेल विकत घेऊ शकत नाहीये, कारण वेल कोणासाठी थांबत नाहीये, वेलेला आपण थांबवायचं असतं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत की काय. चेंडू भरपूर काल हवेमध्ये पाहायला मिळाला होता. हो 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 हो, सुंदर कॅच, सुंदर कॅच या ठिकाणी, कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त झेल मात्र ठिकाणी पकडला त्या क्षेत्रामध्ये. आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक सॅमी सॅमी म्हटलं तर निश्चितच आठवण झाली आम्हाला पुष्पा पिक्चरची. झुकेगनी साला, पकड आला कॅच. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट आहे. आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 10. सामन्यामध्ये वापसी केली या ठिकाणी. 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय, 2 क्षेत्ररक्षक पुढे यावेळेस पुन्हा एकदा आलाय, परंतु यावेळेस झेल पासनं थोडासा मात्र लांब राहिला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे, ती 27.
आता मात्र 3 मध्ये बनवायचे आहेत 8. सकाळच्या सत्रामध्ये देखील असाच मॅच झाला होता, तो म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट बापाणे आणि ओम सागर ब्राह्मणगाव या दोन टीम मध्ये. 2 मध्ये 7 धावांची गरज असताना ठुकला होता षटकार आणि 1 बॉल 1 धाव मात्र करू दिली नाहीये. सह्याद्री स्पोर्ट बापाणे टीम न. चला खूप वेळ या ठिकाणी खर्च करताय होली क्रॉस घोडबंदर टीम. महेश षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती या ठिकाणी आपण पाहिला तर हा बॉल आहे वाईट. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेनं. ओ हो मिलिंद त्या ठिकाणी होते. 1 बाउन्स मात्र चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले आहे ती म्हणजे 30च्या घरामध्ये. आता फक्त धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच फक्त 1 बॉल आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. षटकार पेश करावा लागेल. पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी केली. 12 मध्ये बनवायच्या होत्या त्या म्हणजे 14. मोठं टार्गेट नव्हतं, छोटं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर काय संघर्ष केलाय होली क्रॉस घोडबंदर टीमनं. 1 बॉल 5 ची गरज. डू ऑर डाय. हा चेंडू आहे वाईट आणि निश्चितच रिव्ह्यू घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. चेक केलं जाईल. वाईट दिलाय, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. यस डिसिजन असणार आहे व्हाईट बॉल, कारण ऑफस्टॉनच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता. आता मात्र 1 बॉल आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 4. धकधक 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 मात्र या ठिकाणी वाढू लागले. बाहेर आपण पाहिलं तर पीर बाबा पापडी संघ देखील तटक्ष आहे. कोणता संघ आपल्या विरुद्ध येईल आणि कोणत्या टीम समोर आपल्याला देखील हा सामना खेळावा लागेल, मग ती कोणती टीम असणार आहे. वाघव प्रसन्न बावखल की मग होली क्रॉस घोडबंदर. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 4. गोल्डन चौकार येते की मग षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा पुन्हा वाईट. क्या बात आहे. आता मात्र 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चेंडू 3 धावा.
यावेळेस मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजेच होली क्रॉस घोडबंदर टीमनं.